राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत असतानाच महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली। वरच्या पातळीवर महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असल्याचं चित्र दाखवलं जात असलं तरी जिल्हा स्तरावर मात्र भाजप आणि मित्र पक्षांमधील मतभेद तीव्र झाल्याची चर्चा आहे। विशेषतः नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपकडून झालेल्या कथित दगाफटक्यामुळे शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेते, नगरसेवक आणि पदाधिकारी अजूनही नाराज असल्याचंच बोललं जात आहे। या वाढत्या असंतोषाचा फटका भाजपला आगामी विधान परिषद निवडणुकीत बसण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। विधान परिषद निवडणुकांची घोषणा होताच महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर येऊ लागली। वरच्या पातळीवर एकजुटीचा दावा केला जात असला तरी स्थानिक स्तरावर भाजप आणि मित्र पक्षांमधील मतभेद वाढल्याचं चित्र आहे। विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकातील कथित दगाफटक्यामुळे शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेते आणि पदाधिकारी अजूनही नाराज असून याचा फटका भाजपला विधान परिषद निवडणुकीत बसू शकतो अशी चर्चा सुद्धा आता रंगली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष उघडपणे समोर आला होता। साताऱ्यात तर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यात झालेल्या वादाची चर्चा थेट विधिमंडळापर्यंत पोहोचली होती। स्थानिक पातळीवरील या राजकीय संघर्षाची नाराजी अजूनही कायम असून त्याचा परिणाम आता विधान परिषद निवडणुकीत दिसू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेना नेत्यांकडून सध्या जिल्हानिहाय आढावा बैठका घेतल्या जात असून या बैठकीत भाजप विरोधातील नाराजी उघडपणे समोर येत आहे। अनेक स्थानिक नेते आणि आमदारांनी भाजपच्या भूमिकेवर थेट आक्षेप घेतल्याचं सांगितलं जात आहे। सोलापूरमधील शिवसेनेच्या कोअर कमिटी बैठकीत तर भाजपचे पालकमंत्री मित्र पक्षांना विश्वासात घेत नसल्याची तसेच महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना सातत्यानं बाजूला ठेवलं जात असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। अनेक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर आता अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचं सुद्धा चित्र आहे। काही ठिकाणी भाजपसोबत जाण्यापेक्षा स्वतंत्र लढावं तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबत गुप्त समझोते करण्याचा सुद्धा सल्ला दिला जात असल्याची चर्चा रंगली। यामुळे आगामी काळात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। विशेषतः शिंदे गट आणि अजित पवार गटानं काही जिल्ह्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत किंवा इतर प्रादेशिक पक्षांसोबत हातमिळवणी केली तर भाजपला विधान परिषदेच्या अनेक जागांवर मोठा फटका बसू शकतो अशी चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली। महायुतीतील वाढता असंतोष नियंत्रणात ठेवण्यासाठी आता शिवसेना गोटात हालचालींना वेग आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। आणि या बैठकीत महायुतीतील समन्वय कायम ठेवण्यासोबतच मित्र पक्षांना योग्य सन्मान आणि विश्वास दिला जावा अशी भूमिका शिवसेनेकडून मांडली जाण्याची शक्यता सुद्धा आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेना नेतृत्वानं प्रत्येक जिल्ह्यात आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या तातडीच्या बैठका सुरू करत नाराजी कमी करण्यासाठी डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली। मात्र कार्यकर्त्यांमध्ये साचलेली नाराजी आणि असंतोष निवडणुकीत महायुतीला किती मोठा फटका देणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। आता मोठा प्रश्न असा की महायुतीतील ही वाढती नाराजी वेळेत शांत होणार का, की विधान परिषद निवडणुकीत मित्र पक्षांचाच रोष भाजपला मोठा धक्का देणार? तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।